आपल्याला कर्नाटक शैलीमध्ये बांधल्यासारखं आपल्याला दिसतं। शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। मनीष आलाय, मनीष आणि मी दोघं मिळून आज व्हिडिओ करायला आलोय तिथं। असं म्हणतात इथले सगळेजण की युद्धाच्या काळामध्ये तुम्ही इथे एक जुनी फोटो होती त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं होतं की आपली करवतीने एखाद्याचं शिरच्छेद केल्यासारखं त्याच्यावर एक मोठासा कुंड मंदिराला लागूनच आहे। असं म्हणतात या मंदिराचं नाव या तीर्थाचं नाव पाप विनाशी तीर्थ आहे। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे TEF शशांक। आता मला असं वाटतंय की एक महिना झाला, श्रावण महिना सुरू झाला आणि आपल्या लातूरमधले जेवढी पण महत्त्वाची महादेव मंदिरं आहेत ती महादेव मंदिरे मी आणखीन पाहिली नाही आहेत। तर मी विचार केला की ती सगळी महादेव मंदिरं आपण दोघांनी मिळून, म्हणजे तुम्ही आणि मी दोघांनी बघून ती जाऊन महादेव मंदिर आपण बघूयात। चला तर माझ्यासोबत जाऊयात आणि महादेव मंदिर आपण बघूयात। त्या महादेव मंदिरांची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बनत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब पण करा। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात। आता आपण पोहोचलो की सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपण आलोय। हे लातूरचं ग्रामदैवत म्हणून ह्या मंदिराला ओळखलं जातं। आता या मंदिराची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासोबतच तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे। आपण आज जाऊयात, मंदिर बघूयात, दर्शन घेऊयात। चला तर मग दर्शनाला। महादेव शंभो गिरीश त्रिशूलम स्वैदं समस्तं विभाति तयस्मात् शिवदान्यथा दैवतं नाभिजाने शिवोऽहं 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 शिवोऽहम्। यतो जयतेदं प्रपञ्चं विचित्रं स्थितिं याति यस्मिन्नेकान्तमन्ते सकर्मादिहीनं स्वयं ज्योतिरात्मा शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम्। महादेव शंभो गिरीश त्रिशूलं स्वैदं समस्तं विभाति तयस्मात् शिवदान्यथा दैवतं नाभिजाने शिवोऽहं 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 शिवोऽहम्। यतो जयतेदं प्रपञ्चं विचित्रं स्थितिं याति यस्मिन्नेकान्तमन्ते सकल। तर मित्रांनो, हे मंदिर खूप जुनं आहे। या मंदिराचं बांधकाम ताम्रध्वज राजाच्या काळामध्ये केलं गेलं होतं। या मंदिराची खास बात म्हणजे हे पूर्ण मंदिर दगडी बांधकामामध्ये बांधलेलं आहे आणि या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर हे बांधकाम आपण जेव्हा बघतो
तेव्हा हे पूर्ण बांधकाम आपल्याला कर्नाटक शैलीमध्ये बांधल्यासारखं आपल्याला दिसतं। या मंदिराची खास बात सांगायचं झालं तर हे मंदिर सिद्धेश्वर मंदिर जे आहे सोलापूरचं, त्या मंदिराला समर्पित हे मंदिर आहे। त्या मंदिरासाठी आदरभाव प्रेमभाव म्हणून ताम्रध्वज राजानं हे मंदिर तेव्हा इथं बांधलं होतं। या मंदिरामध्ये एक मोठा कुंड आहे, त्या कुंडाचं पाणी वापरूनच या शिवलिंगाचा अभिषेक केला जातो। आणि त्यासोबतच या मंदिरातून आपण बाहेर जेव्हा येतो, बाहेर आल्यानंतर आपल्याला या मंदिराच्या डाव्या बाजूला 3 छोटी छोटी मंदिरं दिसतात। त्यातलं एक मंदिर आहे रत्नेश्वराचं, जे सिद्धेश्वर रत्नेश्वर जे नाव आहे ते रत्नेश्वराचं मंदिर तिथं आपल्याला बघायला भेटतं। त्याच्यासोबतच त्याच्या बाजूला आहे नागदेवतेचं मंदिर आणि त्याच्या बाजूला आहे हनुमंताचं मंदिर। असे मंदिर आणि असा परिसर या मंदिराचा आहे। चला तर मग आपल्या आता इथं दर्शन घेऊन झालेलं आहे। आता आपण इथून निघूयात आणि पुढच्या मंदिराकडे जाऊया। शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगं दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगं शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय। आता आपण पोहोचलो आहे भीमाशंकर मंदिरामध्ये। हे मंदिर लातूरच्या जुन्या गाव भागामध्ये आहे, पण हे मंदिर पूर्णपणे एका शेतीय भागामध्ये आपल्याला हे मंदिर बघायला भेटतं। तुम्ही आजूबाजूची पूर्ण हिरवळ बघू शकता कशा प्रकारची आहे। हे मंदिर आधी असं होतं की या मंदिराच्या चहूबाजूने आपल्याला फक्त शेतं दिसायची, पण सध्या आता तिकडे थोडीशी घरं वगैरे झालेली आहेत, पण आधी असं काहीच नव्हतं। आणि हे मंदिराची माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे। आधी आपण आज जाऊयात, मंदिराचं दर्शन घेऊयात, मग मी तुम्हाला सांगतो की या मंदिराची माहिती काय। चला तर मंदिराच्या मागे बघू शकता तुम्ही, इकडे पूर्ण शेतातली जनावरं वगैरे दिसतात आपल्याला। इथं तुम्हाला म्हैस बघायला भेटते, म्हैस बघू शकता तुम्ही। पूर्ण म्हणजे हे मंदिर पूर्ण शेतातच आहे। आज माझ्यासोबत मनीष आलाय, मनीष आणि मी दोघं मिळून आज व्हिडिओ करायला आलो आहे तिथं। आता आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, दर्शन करून झालेलं आहे। आता आपण बाहेर आलो। ह्या मंदिराची माहिती मी तुम्हाला सांगतो। हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलं गेलं होतं, पण ह्या मंदिराचं जुनं बांधकाम आपल्याला इथं आत्ता बघायला भेटत नाही। या मंदिराची जी चिनार आहे, जी वरती गाभारा झाकण्यासाठी आहे, ती कमीत कमी 250 वर्ष जुनी चिनार आहे। ही चिनार आता तिथं आपण बघू शकतो। त्याचसोबत त्याच्या समोरच आपल्याला आता पत्रे वगैरे टाकून, आधी कौलारू होते पण आता तिथे पत्रे वगैरे टाकून समोर जागा केलेली तुम्ही बघू शकता। आणि ह्याही मंदिराच्या समोर एक तळं आहे, ज्या तळ्याच्या पाण्याचा वापर इथं सुद्धा आपल्या महादेवाला अभिषेक करण्यासाठी केला जातो। आणि या तळ्याच्या पाण्याच्या वरती तुम्हाला एक महादेवाची सुंदर मूर्ती आपल्याला इथं बघायला मिळते। इथलं दर्शन तर माझं झालंय। आता आपण इथून निघूयात, इथून निघून आता आपल्या तिसऱ्या ठिकाणी जाऊयात। त्या तिसऱ्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। व्हिडिओमध्ये असंच बनत राहा, वेगवेगळी ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार त्या व्हिडिओमध्ये। चला तर हे तुम्ही बघू शकता। ही जागा अशी आहे की या ठिकाणी हा जो नंदी आहे, असं म्हणतात की हा नंदी इथं आधी डाळ खायला यायचा। अशी इथली आख्या आहे की हा डाळ खायला यायचा। आणि ह्यातून या मंदिरातल्या ह्या नंदीची जी दगडी मूर्ती आहे, दगडी मूर्ती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही बनवली आहे दगडी मूर्ती। खरोखर असं वाटतंय की या नंदी इथं बसलाय, खरोखर इथं नंदी बसलाय आणि आपण त्याच्या पाया पडतोय असं इथं खरा फील या ठिकाणी येतो। आणि हे मंदिर आपल्याला जमिनीच्या खाली
अंडरग्राऊंड जागेमध्ये आपल्याला हे मंदिर बघायला भेटते आपल्याला. हे मंदिर खरं हे फक्त ह्या नंदीसाठी मंदिर आहे आणि हे मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे. यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये दाखवतो, इथं 5 पिंडी आहेत. लातूरात असं कुठंच नाहीये, 5 पिंडी या मंदिरामध्ये आपल्याला बघायला भेटतात. चला तर मग बघूया. तुम्ही बघू शकता 5 पिंडी असलेली पिंड, अशी एकमेव पिंड आपल्याला ब्याळी बसवण्णा मंदिरामध्ये बघायला भेटते. समोरच्या बाजूला तुम्ही बघत असाल तर आपल्याला ब्याळी बसवण्णा, जे आपण नंदीच्या पाया पडलं तो नंदी आपल्याला सरळ समोर दिसतोय आणि त्याच्या समोर एकदम समोरच आपल्याला 5 पिंडी असलेली पिंड आपल्याला इथं बघायला भेटते. तुम्हाला ह्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर या मंदिराची अशी हिस्ट्री आहे की या मंदिरामध्ये जे आपण खाली नंदीची मूर्ती बघितली, असं म्हणतात की तो नंदी या ठिकाणी डाळ खायला यायचा, म्हणून ह्या मंदिराचं नाव ब्याळी बसवण्णा. ब्याळी म्हणजे कर्नाटकी भाषेमध्ये डाळीला ब्याळी म्हटलं जातं आणि बसवण्णा म्हणजे नंदी. तर ही स्टोरी आहे की हा डाळ खायला यायचा, रोज यायचा, जोपर्यंत ही प्रथा किंवा ही रुटीन चालू होतं तोपर्यंत यायचा आणि त्याच्या येण्याने असं म्हणतात की त्याच्या इथं येऊन डाळ खाण्याने, घरी येण्याने लोकांचं चांगलं व्हायचं, भलं व्हायचं असं म्हटलं जातं. आत्ता आपण खाली मूर्ती बघितलो, पण ती मूर्ती एवढी सुरेख आणि एवढी काय म्हणतात त्याला रिअलिस्टिक आपल्याला अशी वाटते. तुम्ही बघितलं तर त्याच्या अंगावरचे प्रत्येक खाना खुणा एवढ्या ॲक्युरेट बनवल्या गेलेल्या आहेत ना, मला बघताना त्या सगळ्या गोष्टी माझ्या अंगावर स्वतःच्या काटा येत होता. एवढ्या त्या रिअलिस्टिक खाना खुणा आपल्याला तिथं बघायला भेटत आहेत. म्हणजे हे मंदिर खरंच अद्भुत आहे. फक्त एवढंच आहे की हे मंदिर लोकांना माहिती नाही आहे. या मंदिराबद्दलच्या काही गोष्टी लोकांना, आणखी भरपूर लोकांना तर हे मंदिरच माहिती नाही आहे. मला असं वाटतंय की तुम्ही इथं येऊन एकदा या मंदिराचं दर्शन खरंच केलं पाहिजे. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे आणि खूप अद्भुत असं आहे, मला असं वाटतं. तर आपण आत्ता आलो आहे रामलिंगेश्वर मंदिरामध्ये. हे मंदिरसुद्धा ताम्रध्वज राजाच्या आधीच्या काळामध्ये बांधलं गेलं आहे. याही मंदिराचा इतिहास खूप जुना असा आहे. या मंदिरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर या मंदिरामध्ये आतमध्ये तुम्ही पाहिला असता पिंडीवरती आपल्याला एक मोठीशी भेग किंवा एक चीर आपल्याला बघायला भेटते. असं म्हणतात इथले सगळेजण की युद्धाच्या काळामध्ये, तुम्ही इथे एक जुनी फोटो होती त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं होतं की आपली करवतीने एखाद्याचं शिरच्छेद केल्यासारखं, त्याच्यावरती काप दिल्यासारखा एक फोटो होती, पण ती आता नाही आहे इथे. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की युद्धाच्या काळामध्ये इथं त्या पिंडीवरती घाव बसला होता असं लोक म्हणतात. ह्या गोष्टीची माहिती मला प्रॉपर नाही आहे, पण त्या पिंडीवरचा घाव बघितला असता तुम्हाला असं कळेल की त्याच्यावरती असा घाव तुम्हाला आत्तापर्यंत कुठल्याच पिंडीवर दिसला नसेल. ही एक वेगळी गोष्ट ह्या मंदिराला बनवते की त्या पिंडीवर जो घाव आहे तो खरंच काहीतरी वेगळा इतिहास स्वतःमध्ये दडवून बसलेला आहे. हे मंदिर खरंच खूप विलक्षण आहे, अद्भुत आहे. सध्या ह्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सध्या सुरू आहे. भरपूर गोष्टी जुन्या होत्या त्या आता काढून टाकल्यात, नव्या गोष्टी इथं बनवल्या गेल्यात. आता तुम्हाला या मंदिराचं मी प्रवेशद्वार दाखवतो, जे की आता नवं बनवलेलं आहे. आता आपण इथून निघूयात आणि सरळ जाऊयात आपण आजच्या शेवटच्या मंदिरामध्ये, जे की आहे पाप विनाशी मंदिर. तेही खूप जुनं आहे. जाऊयात आणि बघूयात.
आत्ता आपण आलोय पापविनाशी तीर्थाजवळ. ह्या पापविनाशी तीर्थाचा इतिहास खूप जुना आहे. असं म्हणतात लोक इथं की हे मंदिर 1000 वर्ष इतकं जुनं हे मंदिर आहे. या मंदिराच्या आत काही शिलालेख भेटले होते. त्या शिलालेखाच्या अनुसार असं म्हणतात की हे मंदिर सोमेश्वर राजाच्या काळामध्ये म्हणजेच इसवी सन 1128 आणि शके 1049 या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आहे. या मंदिराची रचना जर बघितली असती तर या मंदिराच्या आत जात असताना आपल्याला सुरुवातीला 20 बाय 20चा एक सभामंडप लागतो जो की मंदिराला पुन्हा जोडला गेला आहे. त्यासोबतच आत गेल्यानंतर 10 बाय 10 आकाराचा मंदिरामध्ये आपल्याला गाभारा दिसतो. महादेवाची पिंड, त्याच्यासमोरच आपल्याला एक देवीची मूर्ती बघायला भेटते. बाहेर आल्यानंतर आपल्याला 3 फुटाचं प्रदक्षिणा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो. यासोबतच मंदिराच्या उत्तर बाजूस आपल्याला एक हनुमंताचं मंदिर बघायला भेटतं. त्याच्या शेजारी आपल्याला एक शनिदेवाचं मंदिर इथं बघायला भेटतं. त्यासोबतच उत्तर बाजूस असलेलं एक मोठासा कुंड मंदिराला लागूनच आहे. असं म्हणतात या मंदिराचं नाव या तीर्थाचं नाव पाप विनाशी तीर्थ आहे. या तीर्थाची एक आख्यायिका आहे. लोक असं म्हणतात की पापापासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी स्नान जर केलं असता तुमचे सगळे पाप इथून दूर होतात, पाप नष्ट होतात. म्हणून या तीर्थाचं नाव पाप विनाशी तीर्थ आहे. आणि या मंदिराला सुद्धा लोक पाप विनाशीच म्हणतात. परंतु या मंदिराचं खरं नाव आहे भूतेश्वर मंदिर. भूतेश्वर मंदिर ह्या मंदिराचं खरं नाव आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. सध्या इथं थोडीशी पडझड झाली आहे, इथं लक्ष देत नाही आहेत लोक. पण हे मंदिर खूपच जुनं सिद्धेश्वर मंदिर आहे. इतकंच जुनं आणि महत्त्वाचं मंदिर लातूरचं या मंदिराला मानलं जातं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लातूरची सगळी जुनी महादेव मंदिरं दाखवलेली आहेत. भरपूर महादेव मंदिरं तर खूप लोकांना माहिती नव्हती, पण ती सगळी महादेव मंदिरं दाखवण्याचा होईल तेवढा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे. या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं असेल, कुठली माहिती तुमच्याकडे नसेल, जी माहिती मी आज सांगितली आहे किंवा काही माहिती माझ्याकडून राहून गेली असेल सांगायची, ती तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्यासोबतच ही माहिती जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमच्या मित्रांना माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोचवा. ही सगळी मंदिरं सगळ्यांना कळू द्यात. आणि त्यासोबतच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण की अशी वेगवेगळी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. आत्ता आपला हा आजचा व्हिडिओ होता जो की श्रावण महिन्यामुळे स्पेशल व्हिडिओ होता आपला महादेव मंदिरावरती. तर असेच वेगळे स्पेशल व्हिडिओ यावर येत राहतील. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नव्या व्हिडिओसोबत. चला तर.